आता आपण सोर्सची कार्ड्स पाहणार आहोत. ठीक आहे, आजपासून. तर मायनर अर्काना मधील सोर्सची कार्ड. तर एस ऑफ सोर्स हे पहिलं कार्ड. त्या कार्ड मध्ये आपल्याला दिसतोय की पाठीमागे बॅकग्राऊंडला पांढरा रंग आहे आणि तो एकदम क्लिअरिटी दाखवतो. शुभ्र आहे. या कार्ड मध्ये क्लिअरिटी आहे, इंटेन्शन चांगलं दाखवणारं कार्ड आहे. प्रत्येक गोष्टीचं विजन काय आहे, क्लिअर आहे असं दाखवतं. पिवळ्या रंगाची पानं सुद्धा आपल्याला दिसतात. पिवळ्या रंगाची पानं काय गळून पडत आहेत. तिथे एका टोकाला छान मुकुटाला वेली आहेत. तलवार घट्ट पकडलेली आहे. तिथे विचार आहेत. सॉर्ट्स म्हणजे काय आहेत तर विचार आहेत. नवीन विचार आहेत, नवीन कल्पना आहेत, नवीन विश्व तयार करण्याची संधी प्राप्त होते. एखादी चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला काय मिळू शकते. नवीन व्यवसायाला सुरुवात होऊ शकते, ज्याच्यातून तुम्ही नवीन विचार निर्माण कराल. नवीन थॉट तुमचे काय होतील, प्रोसेस होतील. पुढे जाणारं व्यक्तिमत्व दाखवतं. किंवा तुम्ही एखादे प्रोजेक्ट पूर्ण केले, एखादा व्यवसाय किंवा एखादी चांगली संधी तुम्हाला मिळाली आणि ती तुम्ही सक्सेसफुली पार केली, तर तुम्हाला त्याचं बक्षीस प्राप्त होतं असं दाखवून देणारं हे कार्ड आहे. जुन्या गोष्टी सोडून नवे विचार तुम्ही आत्मसात कराल. त्यामध्ये पानं गळताना दिसत आहे, म्हणजेच काय तर जुने विचार सोडून तुम्ही नवे विचार घेताल. त्यामुळे तुम्हाला नवीन गोष्टी पुन्हा तयार करता येतील. इथे डोंगर सुद्धा दिसतात. डोंगर म्हणजे काय तर अडथळे म्हणतो आपण, परंतु त्या डोंगरामधून एक विचार निर्माण झाला. एखादी व्यावसायिक आयडिया किंवा एखादा प्रोजेक्ट तुम्ही लोकांच्या समोर ठेवता आणि ती कल्पना लोकांना आवडते आणि त्यांनी ती स्वीकारतात. तर एक नवीन इमोशन्स, एक इमोशनल अपॉर्च्युनिटी आहे. काहीतरी करून दाखवण्याची तुम्हाला नवीन संधी प्राप्त होईल. तुमच्या बुद्धीला वाव मिळवून देणारं हे कार्ड आहे. नेहमी आपल्याला असं वाटतं की काहीतरी करावं, काहीतरी नवीन करायचं आहे आणि समजा हे कार्ड आलं तर नक्कीच तुम्ही ते करावं. तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल, सक्सेस प्राप्त होईल. या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं आभाळातून, ढगातून एक हात घट्ट मुठीमध्ये एक तलवार पकडून दिसत आहे. तलवारीच्या वर आपल्याला मुकुटासारखे एक चक्र दिसत आहे. पाणी, फुले, वेलींनी सुशोभित केलेली तलवारीची धार सुद्धा आपल्याला चमकताना दिसते. हे कार्ड एखाद्या वैचारिक क्षेत्रामध्ये नवीन परिचय मिळवून देणारं कार्ड आहे. विचारांना दिशा प्राप्त करून देणारं कार्ड आहे. शिक्षणामध्ये जर असाल तर यश मिळवून देणारं कार्ड आहे. आध्यात्मिक क्षेत्रात असाल तर आध्यात्मिक गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला नवीन विचार किंवा पॉझिटिव्हिटी प्राप्त होऊ शकते. तर हे कार्ड अचानक जे नवे प्रवाह शोधत आहेत, नवीन दिशा शोधत आहेत, तर त्यांना ती सापडू शकते. परंतु काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये वाईट झाल्या असतील अगोदर, तर त्या गोष्टी काय करायच्या, तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत आणि नवीन गोष्टी तुम्हाला आत्मसात करायच्या आहेत. हे सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे. तर कधी कधी व्यक्तीला मानसिक त्रास खूप होतो आणि मानसिक त्रास व्यक्ती विसरून व्यक्ती नवीन विचारांकडे वळते. तर तो मानसिक त्रास कमी व्हावा म्हणून हे कार्ड आलं तर पॉझिटिव्ह दाखवतं. नवीन बौद्धिक वैचारिक, नवीन आध्यात्मिक विचारांचा संबंध दाखवणारे हे कार्ड आहे. एखादा नवीन प्रवाह, विचार, स्पष्ट वक्तेपणा, चांगल्या कल्पना, स्वतःच्या बौद्धिक कौशल्याने सफलता प्राप्त करून देणारं कार्ड आहे. नशिबाची साथ मिळवून देणारे, तलवारीवर पाण्याचा वेल सुद्धा आपल्याला दिसतो. बुद्धीचा वापर करून चांगल्या प्रकारे यशप्राप्ती करून देणारे हे कार्ड आहे. उच्च पदावर घेऊन जाणारे कार्ड आहे. ईश्वरी कृपा प्राप्त होईल. आशा आकांक्षा पूर्णत्वास जातील. बुद्धिजीवी कार्ड आहे. त्या माध्यमातून यश मिळवून देणारे आहे. कोणत्याही नवीन क्षेत्रामध्ये नावारूपास येणारं हे कार्ड दाखवतं. व्यावसायिक क्षेत्रामध्ये यश मिळवून देणारं कार्ड आहे. उत्तम खेळाडू वृत्ती, बुद्धिमत्ता व भरपूर विद्वान असे दाखवणारे कार्ड आहे. बुद्धिजीवी जे लोक असतात, जीवनात ज्यांना शारीरिक कष्टापेक्षा बुद्धीचा वापर करून यश मिळवून घ्यायचं आहे,
त्यांच्यासाठी हे कार्ड खूप पॉझिटिव्ह आहे. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी अगोदर काय करायचं आहे, विचार करून निर्णय घ्यावा असं दाखवतं. तर जे काही कराल ते स्वतःच्या आत्मविश्वासावर करा, हे सुद्धा दाखवणारं कार्ड आहे. टू ऑफ सोर्ड्स हे कार्ड द्विधा मनस्थिती दाखवणारं कार्ड आहे. थोडेसे हे कार्ड निगेटिव्ह कार्ड आहे. त्या स्त्रीच्या वरच्या बाजूला चंद्रकोर दिसत आहे, परंतु ती चंद्रकोर काय आहे, उलटी दिसत आहे. तिच्या दोन्ही हातामध्ये दोन तलवारी आहेत. दोन्ही हात हे क्रॉस मध्ये आहेत. डोळ्यावर पट्टी आहे. मागे निळे आकाश आहे. पोशाख तिने काय केलाय, पांढरा घातला आहे. मानसिक स्थिती ही दोलायमान आहे. द्विधा मनस्थिती आहे. विचारांमध्ये गोंधळ आहे. निर्णय घेण्यात वैगुण्य दाखवते. कशाची निवड करावी याची दिशा सापडत नाही. निर्णय घेण्यात वेळ लागेल असे सांगणारं हे कार्ड आहे. गोंधळलेली मनस्थिती दाखवतं. त्या कार्ड मधून कुठल्याही प्रकारचे होप्स ठेवू शकत नाही असं दाखवणारं हे कार्ड आहे. किंवा अशा व्यक्तीचा सहवास दाखवेल की जी व्यक्ती गोंधळात आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा सहवास लागेल. मानसिक गोंधळ, योग्य निर्णय घेता न येणं. पुढील येणाऱ्या काळामध्ये मानसिक स्थिती ही गोंधळलेली असेल. महत्वाचे निर्णय घेऊ नये आता. घेतलेल्या निर्णयामुळे पुढे जाऊन मानसिक स्थिती ही गोंधळाची असू शकते. ही व्यक्ती समुद्र किनारी एका आसनावर बसलेली आहे. मागे समुद्रात खडक आहे. डोंगराची रांग दिसत आहे. आभाळात उलट झालेली कोर आहे. त्या व्यक्तीने पायापर्यंत शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. एकटी सरळ बसलेली आहे, मात्र डोळ्यावर पट्टी बांधलेली असून दोन हातामध्ये दोन तलवारी आहेत. हाताची फुल्ली करून दोन तलवारी दोन विरुद्ध दिशांकडे तिने रोखल्या आहेत. चेहरा चिंताक्रांत दिसत आहे. कार्ड अतिशय विचारांमधील गोंधळ दाखवतं. निर्णय क्षमतेत वैगुण्य, किंवा समोर तिच्या खूप पर्याय असतील आणि त्याची निवड तिला करता येत नाही किंवा त्याचा बोध होत नाही. निश्चित दिशा न सापडणारं कार्ड आहे. म्हणजे इमोशन्स आहेत, काहीतरी तुम्ही फेस करताना ते इमोशन्स स्ट्रॉंग असतात. बऱ्याच वेळेला आपलं मन जे विचार करतं ते वैरी सुद्धा विचार करत नाही, तितके विचार आपल्या मनात असतात. त्यामुळे निगेटिव्ह विचार सुद्धा निगेटिव्ह विचारांना जन्म देतात. त्यामुळे वरती उलटा चंद्र दाखवलेला आहे. हा चंद्र अमावस्येकडे जाणारा चंद्र आहे. आपल्याला माहित आहे की अमावस्येच्या दिवशी मनाची स्थिती काय असते. आपलं मन जे आहे ते आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येतात. आपण काय होतो, डाऊन होतो त्यावेळेला. आणि पुन्हा मग अमावस्या संपली की पुन्हा आपलं मन काय आहे, उभारतं. तर हा अमावस्येला कमी होत पुन्हा पौर्णिमेला वाढ होईल. तशीच मनाची सुद्धा स्थिती आहे. चंद्राप्रमाणेच आपले विचार हे काय होतात, खाली जाऊन वरती येत असतात. ह्या व्यक्तीने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. म्हणजे काय, तर वस्तुस्थितीकडे तिने मुद्दाम न पाहण्याचा विचार घेतला आहे. तिच्या पाठीमागे भरपूर पाणी आहे, तरी सुद्धा त्या पाण्याकडे ही पाठ करून बसली आहे. डोळे झाकलेले आहेत. तिला इमोशन्स पाहायचे नाहीत. तिने ठरवलं आहे. विचारांमध्ये गुरफडलेली आहे. मनाची द्विधा मनस्थिती आहे. तिच्या विचारांमध्ये तीच गुरफटलेली आहे. त्यातून तिला बाहेर पडणं फार महत्वाचं आहे. परंतु ही डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय तिला वस्तुस्थिती समजणार नाही. तिच्या विचारांना दिशा मिळणार नाही. विचार करत बसणं योग्य नाही. काय निर्णय घ्यावा तो पटकन घ्यावा. प्रत्येक वेळेला विचार करत बसण्याची वेळ नसते. जेव्हा समजा एखाद वेळेस एमर्जन्सी असेल, हॉस्पिटलमध्ये असेल एखादी व्यक्ती आणि आपल्याला निर्णय ताबडतोब घ्यायचा असेल आणि तिथे आपल्याला विचार करावा लागला की काय निर्णय घ्यावा, तर त्यावेळेला जर कार्ड आलं तर नक्कीच निगेटिव्ह आहे. परंतु कन्फ्यूज होऊ नका. विचार पटकन घ्यावा, नाहीतर द्विधा मनस्थितीमुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आजूबाजूच्या वस्तुस्थितीचा व्यवस्थित अंदाज घेऊन निर्णय घ्यावा. त्यामुळे डोळ्यावरची पट्टी काढून निर्णय घ्यावा. आजच माझा प्रश्न होता. आज एक मुलगी आलेली आणि तिची आई आलेली माझ्याकडे. माझे जुने क्लायंट आहेत. तर त्या मुलीचं लग्न जमत नव्हतं. तर लग्न जमत नव्हतं म्हणून ती टॅरो रिडिंगलाच येत असते माझ्याकडे.
तर टॅरो रिडिंगला ती आज माझ्याकडे आलेली आणि तिच्याकडे एक स्थळ होतं. तर तो स्थळ विशाल नाव एक मुलगा आहे तिला सांगून आलेला गेल्या वर्षी. तेव्हाच मी तिला सांगितलेलं की हा मुलगा काही तुझ्याशी विवाह करणार नाही, तू कितीही बोललीस तरी. तिच्याकडे 2 स्थळं होती. त्यातलं तिने मला जेव्हा 2 स्थळांबद्दल सांगितलं, मी कार्ड काढलं, तर त्यातील एक स्थळ होतं. तर तिला म्हटलं की हा काय मुलगा तुझ्याशी लग्न नाही करणार, ह्याचं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर होईल. आणि मग जो दुसरा मुलगा आहे, तिला आणखी एका मुलाचं प्रपोजल होतं. तर म्हटलं हा मुलगा तुला निर्णय क्षमता ह्याची कमी आहे, हा घेणार नाही निर्णय. तर सेम थिंग की ज्या दुसऱ्या मुलाचे त्याने तिच्याबरोबर लग्न नाही केलं, तो दुसरी बरोबरच केलं. आणि जो मुलगा कन्फ्यूज होता, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता नव्हती, हे कार्ड आलं होतं. आणि आज पण हेच कार्ड आलं पुन्हा. तर तो मुलगा अजूनही निर्णय घेण्याची क्षमता नाहीये त्याच्यामध्ये. तो मुलगा एवढं सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला लग्न करायचंय, पण मी घेऊ शकत नाही निर्णय, कारण माझी तशी परिस्थिती नाही. म्हणजेच काय तर कन्फ्युजन माइंड. तिला तिचं वय पुढे होत चाललेलं. तिला सांगितलं तुला थांबणं योग्य नाहीये ह्या कार्डवरून. तुला तुझा निर्णय घेणं गरजेचं आहे. तू ह्या व्यक्तीवरती डिपेंड राहू नको. तुझ्या विचारांना तू योग्य वेळीच चांगली दिशा दे म्हणून. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. पेज कार्ड होतं का मॅम? हे कार्ड होतं. हा त्याची मनस्थिती दाखवणारं कार्ड होतं. हा नाही, पेज होतं का म्हणजे? पेज नाही, नाही. हे होतं 2 ऑफ सोर्ड्स. अच्छा. कन्फ्युजन स्थिती ना, निर्णय क्षमता हा कमी. हा. त्याचं अगोदर लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगी आहे आणि अजून डायव्होर्सची केस नाही, फाईल नाही केली. मग तो हम्म, काय करणार आहे तिच्याशी लग्न? हम्म. 3 ऑफ सोर्ड्स. हे कार्ड निगेटिव्ह कार्ड आहे. हृदयामध्ये 3 तलवारी आहेत घुसलेल्या, आरपार गेलेल्या आहेत. निंदा नालस्ती दाखवते. गैरसमज निर्माण झालेले दाखवतात. किंवा तुमच्याबद्दल गैरसमज पसरला असावा असं सुद्धा दाखवणारं कार्ड आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक दुःख झालेलं आहे. मनाला टोचणाऱ्या काही गोष्टी घडल्या आहेत, ज्यामुळे मानसिक ताण झालेला आहे. काही गोष्टी या धक्कादायक गोष्टी, घटस्फोट किंवा एखादी तिसरी व्यक्ती रिलेशनशिप मध्ये आल्यामुळे सुद्धा त्रास निर्माण झालेला असं दाखवणारं हे कार्ड आहे. हृदयविकाराचा त्रास, जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास, आवडती व्यक्ती दूर गेल्यामुळे होणारा त्रास, जवळच्या व्यक्तीने तुमची फसवणूक केल्यामुळे होणारा त्रास दाखवणारं हे कार्ड आहे. मानसिक दुःखात टाकणारं कार्ड, घातपात करणाऱ्या लोकांशी संबंधित, पाठीमागच्या काळामध्ये, भूतकाळामध्ये कोणीतरी तुमची फसवणूक केली असं सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे. वर्तमान काळाचा जर विचार केला तर आताची जी स्थिती आहे ती गंभीर असेल. कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. भविष्यामध्ये जर काही घटना घडल्या तर त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. आरोग्याशी संबंधित सतर्कता बाळगावी. आजूबाजूच्या लोकात, समाजात अनेक प्रकारचे लोक असतात. तर ते काय करतात, ते व्यक्तीला बोचट अशा टीका करू शकतात किंवा त्या टीकांना व्यक्तीला सामोरं जावं लागू शकतं. तर मानसिक त्रास भोगण्याची पण शक्यता असू शकते. त्यातून बाहेर पडाल सुद्धा असं दाखवणारं हे कार्ड आहे. हे कार्ड जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, हार्ट ब्रेक झालेलं दिसतं. परंतु तसं नाही. ह्या कार्ड मध्ये बॅकग्राऊंडला सफेद रंग आहे, ढग आहेत, ढगामध्ये पाणी येताना दिसत आहे. पावसाच्या छोट्या हलक्या सरी सुद्धा आपण पाहत आहोत, परंतु रक्ताचे थेंब नाहीत. विश्वासघात कोणीतरी करेल असं दाखवणारं हे कार्ड आहे. परंतु जेवढं वाईट होईल तेवढं पटकन रिकवर होईल असं सुद्धा दाखवतं. वायू तत्वाचे कार्ड आहे, त्यामुळे विचार येतात तरी पटकन निघून जातील. जे पण विचार येतील ते पटकन निघून जातील. पाठीमागून ढगातून पाणी पडत आहे. कुठून तरी दुसरीकडून सपोर्ट मिळणार आहे. इमोशनल सपोर्ट मिळाल्यामुळे तुम्हाला बरं वाटणार आहे. एखाद्या मुलीला मुलगा पाहायला आला तर त्या मुलाला मुलगी पसंत पडेल का असं विचारलं तर तुम्ही सांगू शकता की नकारार्थी उत्तर असू शकतं. कारण
तिने यामध्ये फार इमोशन्स गुंतवलेले आहेत. तिथे कदाचित तिला इमोशनली तेवढा सपोर्ट मिळणार नाही. थोडंसं दुःख वाटेल, परंतु तात्पुरतं वाटेल. 2-3 दिवसांनी ती काय होईल, पहिल्याप्रमाणे होऊन जाईल. म्हणजेच रिजेक्शनमुळे वाईट वाटेल, परंतु ती त्यामधून बाहेर पडेल. सोर्ट्स मध्ये तुम्हाला बरीचशी कार्ड ही निगेटिव्ह भेटतील हा. हे कार्ड निगेटिव्ह आहे. एक 4 ऑफ सोर्ट्स मध्ये. तर हे कार्ड निगेटिव्ह आहे. एक तलवार आहे जी जमिनीवर आहे आणि 3 तलवारी या भिंतीवर टांगलेल्या आहेत. त्या भिंतीला चिटकून एक माणूस झोपलेला आहे. त्याने हात जोडलेले आहेत. बाजूला एक चित्र सुद्धा आपल्याला दिसत आहे. बरीच धावपळ झाल्यानंतर कामात लक्ष लागत नाही आणि अशा वेळी विश्रांतीची गरज असते. बौद्धिक श्रम सुद्धा जास्त असते. श्रम दिसत नसतं बौद्धिक श्रम, पण ते पण श्रम असतं. ते सुद्धा श्रम फार असतं. ते दिसून येत नाही. अशा वेळेला विश्रांतीची गरज असते आपल्याला सर्वांना. तर कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची धमक असते, परंतु निष्क्रियता येते. प्रोत्साहित करून आत्मविश्वास. एक मिनिट, जस्ट अ सेकंड, एक कॉल घेते मी.
हा, तर हे कार्ड निगेटिव्ह कार्ड आहे. म्हणजेच काय, तर बौद्धिक श्रम सुद्धा जास्त असतं. बौद्धिक श्रम हे दिसत नसतं, परंतु ते श्रम हे फार जास्त असतं. विश्रांतीची गरज असते, कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची धमक असते, परंतु निष्क्रियता येते. एक प्रकारची प्रोत्साहित करून आत्मविश्वास जागृत करून देणं गरजेचं असतं अशा व्यक्तीला, असं दाखवणारं हे कार्ड आहे. ह्या कार्ड मध्ये ह्या व्यक्तीने एका योद्ध्याचा पोशाख घातलेला आहे. याला शांततेची गरज आहे. कोणताही निर्णय घेण्या अगोदर विचार करून निर्णय घ्यावा. मानसिक व शारीरिक हतबलता दाखवू नये असं दाखवतं. ही व्यक्ती हतबल झालेली दिसते. संकट येऊ शकतात असं दाखवणारं कार्ड आहे. मानसिक निष्क्रियता आलेल्या व्यक्तीच्या पाठीमागच्या काळामध्ये त्याने खूप धावपळ केलेली असावी व त्यातून त्याला काय हतबलता आलेली आहे. अतिशय थकवा आलेला आहे. वैचारिक दृष्ट्या कोणतेही काम करावेसे त्याला वाटत नाही. परमेश्वराची प्रार्थना करून मानसिक शांतता मिळवून पुढे जावं असं दाखवणारं कार्ड आहे. संघर्ष करावा लागू शकतो, एकाकी दाखवणारे कार्ड आहे. त्यामुळे थोडीशी विश्रांती घ्यावी, त्यानंतर पुढील कार्याला सुरुवात करावी. जे काही काम करता येईल ते तेवढेच करावे. जास्त शरीराला ताण येईल एवढं काम करू नये, जास्त होप्स ठेवू नये असं दाखवणारं हे कार्ड आहे. एखाद्या विपरीत परिस्थितीमुळे ह्या व्यक्तीला खूप त्रास व धक्का बसलेला आहे आणि कधी कधी व्यक्ती परिस्थितीवर मात करण्याची क्षमता व्यक्तीमध्ये नसते. तो हारून जातो आणि त्याचे भान विसरतो. तो हतबल होऊन निष्क्रिय होतो व इकडे तिकडे वाटचाल करतो. अशा वेळेला त्याला प्रोत्साहित करून त्याचा आत्मविश्वास जागृत करून त्याला कार्य करण्यास प्रवृत्त करावे असं दाखवणारं हे कार्ड आहे. 3 ऑफ सोर्ट्स मध्ये अपेक्षा भंग झाला, तर 4 ऑफ सोर्ट्स मध्ये त्याने छोटीशी विश्रांती घेतली आहे. त्याचा ड्रेस पण तसाच आहे, त्याने ड्रेस सुद्धा बदललेला नाही. एक छोटीशी विश्रांती घेतली आहे. आता खाली तलवार सुद्धा आपल्याला काढून ठेवलेली दिसते, ती तशीच बाजूला ठेवली आहे. तिथे खूप मोठी विश्रांती तो घेणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला वाटतं की थोडस शांत राहावं आणि मग पुढे जावं. अपेक्षांचा भंग झाल्यावर जे दुःख वाटतं, त्यानंतर जी जाणीव निर्माण होते, ती जाणीव म्हणजेच हे कार्ड आहे. ती मानसिक विश्रांती सुद्धा दाखवतं. त्यामुळे हे कार्ड एक प्रकारची विश्रांतीची गरज असणारं कार्ड दाखवतं. थोडस थांबावं, विचार करावं आणि नंतर पुढे जावं असं दाखवणारं हे कार्ड आहे. काही प्रश्न असतील तर विचारत जावा. आता हे 5 ऑफ सोर्ट्सचं कार्ड, हे कार्ड थोडस निगेटिव्ह आहे. शिक्षणामध्ये अडचणी दाखवतं. कुठलेही कार्य हे पूर्ण होणार नाही, अर्धच राहणार. ह्या व्यक्तीच्या हातामध्ये 3 तलवारी आहेत. 2 डाव्या खांद्यावर व उजव्या हातातील तलवारी त्याने खाली जमिनीवर टाकलेली आहे. बाजूला 2 तलवारी आहेत ज्या जमिनीवर पडल्या आहेत. ह्या ही व्यक्ती काय करते, पाठीमागे वळून बघते. एक व्यक्ती जलाशयाजवळ तर दुसरी व्यक्ती ही चाललेली आपल्याला दिसते. दोघांवर मात करून ते काय करतात ते पाहणे गरजेचे आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. पराजय होणे, त्रासदायक व्यक्ती, हलगर्जीपणामुळे हातातली संधी किंवा श्रेय हिरावून बसणे, आगामी संकटाची चाहूल दाखवणारं कार्ड आहे. मित्र निवडताना विचारपूर्वक निवडावा. कागदपत्रांचा योग्य सांभाळ करावा. अल्पवृत्तीची, कंजूस, स्वतःला अतिहुशार समजणारी व्यक्ती, सर्व गोष्टी भांडण तंटे करून मिळवणारी, विश्वासघातकी असू शकते. शस्त्र हाताळणारी, मतभेद करणारी, खालच्या पातळीवर वैचारिक दृष्ट्या कमी लोकांशी संबंध दुस्वास करणारी, बळजबरी करून कोणतीही गोष्ट प्राप्त करून घेणारं व्यक्तिमत्व असू शकतं असं हे कार्ड दाखवतं. हतबल करून सोडणारे कार्ड,
स्वतःची मतं दुसऱ्यावर लादणारे किंवा दुसऱ्यांची मतं आपल्यावरती म्हणजे दुसऱ्यांची मतं ही आपल्यावर बळजबरीने पूर्ण करावे लागणारे, म्हणजे दुसरे पण आपल्यावरती जेव्हा बळजबरीने टाकतात ना काही कार्य, तर आपल्याला ते पूर्ण करावं लागतं, म्हणजे बळजबरी दाखवतं एका शब्दात. एखादी व्यक्ती विश्वासघात करणारी किंवा आपल्याला विश्वासघात करणारी व्यक्ती मिळू शकते, ज्यामुळे आपल्याला अतिशय त्रास होऊ शकतो, भांडणे होऊ शकतात. त्यामुळे सावध राहावे. जसे प्रश्न असतात की नोकरी करू का व्यवसाय करू, तर सांगायचं तुम्ही तिथे हे कार्ड आलं तर नुकसान होईल, माघार घ्यावी लागेल किंवा नोकरीच्या ठिकाणी पण त्रास होऊ शकतो, कामावरून काढलं जाऊ शकतं येणाऱ्या काळात. नोकरी किंवा व्यवसायाच्या संबंधित प्रश्न असेल तर वैवाहिक सुख लागेल का, तर कायमच दुःख मागे लागलेले असेल. जीवनसाथी हा सतत अंमल दाखवणारा राहील. आपल्या स्वतःच्याच हलगर्जीपणामुळे, भोसटपणामुळे, घटनेमुळे एखादी व्यक्ती आपल्या हातातली संधी कायमचे श्रेय हिरावून घेऊन जाऊ शकते. आगामी संकटाची चाहूल नसते. आपले मित्र मदतीत येतात का काय, तर ते लोक स्वार्थ काढून मित्र जाऊ शकतात. कागदपत्राच्या बाबतीमध्ये कोणावर विश्वास ठेवू नये असं दाखवणारं कार्ड आहे. कदाचित कोणीतरी आपला अपमान केलेला असतो, कोणीतरी आपल्याला अपसेट केलेलं असतं, आणि मग आपण या आधीच्या काळामध्ये विश्रांती घेतलेली, या आधीच्या कार्डामध्ये आपण पाहिलं की तिथे त्याने विश्रांती घेतली होती. त्यानंतर 5 ऑफ मध्ये त्याने काय केलंय, तलवार घेतली आहे, परंतु तो युद्ध त्या पद्धतीने करणार नाही, तर तो युद्ध कसा करणार आहे, युक्तीने करणार आहे, विचारांनी करणार आहे. म्हणजे स्वॉर्ड म्हणजे शब्द आहेत, आणि ही कार्ड बुद्धिमान किंवा बौद्धिक तत्वाशी संबंधित कार्ड आहेत. ती व्यक्ती वादविवादात जिंकली किंवा बऱ्याच वेळेला वादविवादात माणूस जिंकतो आणि आपण जवळच्या माणसांना कायमच गमावून बसतो, तर त्याला दुःखी करतो आणि ती माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात. आपल्याला दिसतं, आपल्याकडे पाठ केलेली आहे असं सुद्धा आपल्याला दिसतं, आणि ही व्यक्ती जिंकलेली आहे, काहीतरी जिंकल्याचे फिलिंग माणसाला वाटतं, परंतु ते जिंकताना कोणाचं तरी मन आपण काय केलेलं असतं, दुःखी केलेलं असतं. त्याचा विचार आपण कधी कधी करत नसतो. त्यामुळे असं करणं टाळावं. वादविवाद करताना किंवा जिंकताना दुर्लक्षित करावं. तर मनामध्ये ज्या कडू भावना आहेत त्या काढून टाकाव्यात. भांडण झाल्यावर त्या जिंकण्याचा जो काय परिणाम होणार त्याचं भान ठेवावं, तेव्हाच भांडावं आणि त्यानंतरच पुढे जावं असं दाखवणारं हे कार्ड आहे. वादविवाद जिंकून आनंद मिळून कुठलेही जिंकल्याप्रमाणे कधीच वाटत नसतं. त्यामुळे वादविवाद जे पण आहेत ते मिटवावेत. आता 6 ऑफ सोर्स पॉझिटिव्ह कार्ड आहे. नावेमध्ये एक पूर्ण कुटुंब आहे. समोर 6 तलवारी उभ्या केल्या आहेत. परिवारासह ही व्यक्ती चाललेली आपल्याला दिसते. धोकादायक वातावरणातून परिवारासोबत निघून जाणे, स्थित्यंतर दाखवते, प्रवास दाखवते, नोकरीमध्ये बदल दाखवणारं कार्ड आहे. संक्रमणाचा कालावधी असू शकतो. तलवारी ह्या काय रोवलेल्या आहेत, त्यामुळे योद्ध्याचे हे व्यक्तिमत्व दिसत नाही. तयारीनिशी परिवाराला घेऊन दूर चाललेला आहे व्यक्तिमत्वाचं दाखवतं. पाण्यातून प्रवास करत आहे. समस्या निश्चित सुटतील. सफलता दाखवणारं कार्ड आहे. जलप्रवासाच्या माध्यमातून आर्थिक लाभ, समुद्रकिनारी किंवा नदी किनारी असणारं व्यक्तिमत्व दाखवतं किंवा त्यापासून लाभ प्राप्त करून घेणारे टुरिझम या कार्ड वरून आपण सांगू शकतो. सर्व आशा पूर्ण होतील. सतत भ्रमंती करावी लागू शकते किंवा अशा व्यक्तीशी संबंध येऊ शकतो की भरपूर प्रवास करावा लागेल त्या व्यक्तीकरिता. दूर जाऊन सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं. जर कोणाला यश कधी मिळेल असा प्रश्न असेल आणि हे कार्ड आलं तर तुम्ही राहत्या स्थळापासून दूर जावा, तुम्हाला यश मिळेल तर उत्तम असेल. परंतु सातत्याने प्रवास करावा लागू शकतो, स्थलांतर करावे लागू शकते. प्रवास अत्यंत गरजेचा आहे.
एक जागावरून प्रवास अत्यंत जागेवरून दुसऱ्या जागी जाणे, एका वातावरणातून दुसऱ्या वातावरणात जाणे, संक्रमण करणे असं दाखवणारं कार्ड आहे. या कार्डमध्ये वादविवाद आहेत. त्याने दुसऱ्याच्या हातातून सॉरी हे अगोदरच केलं, एक मिनिट. मागे काही गोष्टी घडून गेल्या आहेत, त्या विचारांचं ओझं घेऊन ती प्रवास करत आहे. जर मागे विचारांचं ओझं, तर माणूस जरी प्रवास करत असला, एक मिनिट. मागे काही गोष्टी घडून गेल्या आहेत, त्या विचारांचं ओझं घेऊन ती प्रवास करत आहे. तर मागे विचारांचं ओझं असेल तर माणूस जरी प्रवास करत असला तरी पण त्या प्रवासाला तो एन्जॉय करू शकत नाही, असं दाखवणारं हे कार्ड आहे. आपण एखाद्या व्यक्तीबरोबर काही वेळ घालवतो आणि एक मिनिट, व्यक्तीबरोबर वेळ घालवतो आणि त्या व्यक्तीची आपल्याला सवय झालेली असते आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून जाते. तर आणि पुढचा प्रवास जर आपल्याला करायचा झाला तर आपल्याला तो प्रवास कसा वाटतो? कठीण वाटतो. आपल्यावरती अनेक परिस्थितीचं ओझं असतं, विचारांचं ओझं असतं. तो प्रवास तो कठीण असतो, परंतु तो शांतपणे पार करायचा असतो. पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हे कार्ड आलं तर तुम्ही लक्षात ठेवायला हवं की रिलेशनशिपमध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही मागे ठेवायला पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. रिलेशनशिपमध्ये अडकून राहिला तर तुम्हाला आणखी त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला त्या परिस्थितीचा सामना करायला लागू शकतो, कठीण जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही परिस्थितीतून बाहेर पडायचे प्रयत्न करावेत. कदाचित तुमचं भविष्य हे चांगलं असू शकतं. त्रासदायक वातावरणातून लांब गेलेलं योग्य आहे. भूतकाळामध्ये डोकावू नका, भविष्य काळाकडे पहा आणि पुढचा प्रवास करा. चांगल्या गोष्टी तुमची वाट पाहत आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. एखाद्या व्यक्तीने विचारलं की मी नोकरीमध्ये बदल करू का, किंवा मला एखाद्या ठिकाणी नोकरी मिळते, मी तिथे जाऊ का, तर तुम्ही सांगू शकता त्यांना हो तुम्ही जा म्हणून, नोकरीमध्ये बदल करा. पण नोकरीमध्ये तुम्हाला कदाचित जास्त प्रवास करावा लागू शकतो. किंवा हॉस्पिटलमध्ये एखादी व्यक्ती आहे आणि तिथे बरेच दिवस झाले उपचार घेते पण त्या उपचारांचा काही फायदा होत नाही आणि जर हे कार्ड आलं तर नक्कीच स्थलांतर करा, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकता. तुम्हाला उत्तर फक्त देता आलं पाहिजे लॉजिकली. 7 ऑफ सोर्स हे कार्ड निगेटिव्ह आहे. एक त्याचं जे पाऊल आहे ह्या व्यक्तीचं, ही व्यक्ती पळताना आपल्याला दिसत आहे. 5 तलवारी ह्या व्यक्तीने घेतलेल्या आहेत, मागे 2 तलवारी राहिल्या आहेत. चोरी करून तो पळत आहे. मागे 4 व्यक्ती, एक मिनिट. हॅलो. हा.
तर इथे आपल्याला दिसतं की ही व्यक्ती तलवारी घेऊन 5 तलवारी घेऊन पळत आहे चोरी करून आणि ही मागे पाहत आहे. म्हणजेच हे कार्ड चोरीची शक्यता सुद्धा दाखवतं. किंवा खोटेपणा, बेकायदेशीरपणा करण्याकडे लक्ष असू शकतं. आर्थिक लाभासाठी लूटमार करणारे धंद्यात अज्ञात व्यक्तींकडून नुकसान होऊ शकते. बाहेरगावी चोरीची शक्यता आहे. अतिशय लक्षपूर्वक आणि सांभाळून राहावे लागेल. कोणालाही सल्ला उगाच देऊ नये. चोरीची शक्यता आहे. चोरी, लूटमार असं दाखवणारं हे कार्ड आहे. नोकरी व्यवसायात लाभ मिळेल का? तर व्यवसायात 80% नुकसान दाखवतं. जीवन कसे राहील वैवाहिक जीवनामध्ये? तर फसवणूक होऊ शकते. आजारपणातून बरे व्हाल का? तर पूर्णपणे बरे होण्याची शक्यता कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे कार्ड दाखवतं की हे कार्ड एक प्रकारचं धोका दाखवणारं कार्ड आहे. वैचारिक गोंधळ, खोटेपणा, दांभिकपणा जाणवतो. अजाणतेपणे, बेकायदेशीरपणे गोष्ट करण्याकडे कल असू शकतो. सांभाळून राहणे, कायदा नियम यांचे काटेकोरपणे पालन करणे, अन्यथा विपरीत परिणाम होऊन दुःख भोगावं लागू शकतं असं दाखवणारं हे कार्ड आहे. ही व्यक्ती जशी जशी प्रगती करते तशी तशी काय करते, कॉम्पिटिशन टफ होत जाते. ह्या कार्ड मध्ये पण आपल्याला एक प्रकारची कॉम्पिटिशन दिसते. एक मिनिट. एक मिनिट, हे जरा चुकीचं इथे झालेलं आहे. उलट थांबा. तर इथे काय, ही व्यक्ती विश्वासू नाहीये. ह्या कार्ड मध्ये 7 ऑफ सोर्ड्स मध्ये पण ह्याच्यामध्ये पिवळा रंग सुद्धा आहे आणि पाठीमागे तो बघतोय. त्याने हातामध्ये 5 तलवारी घेतल्यात आणि 2 तलवारी पाठीमागे आहेत आणि 5 तलवारी तो हातामध्ये घेऊन पुढे चालला आहे. म्हणजेच माणसाने काय करावं, त्याला जे काही मिळाले त्याने अगोदर एकदा मागे फिरून बघणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर त्याच्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या कशामुळे झाल्या आहेत ते सुद्धा त्याला बघणं फार गरजेचं आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. 7 ऑफ सोर्ड्स. काय प्रश्न विचारायचे आहेत का या कार्डा बद्दल? आणि हे कार्ड थोडासा गोंधळ पण दाखवतो, मानसिक गोंधळ दाखवतं हे कार्ड. कारण ह्या कार्ड मध्ये ना द्विधा मनस्थिती पण दाखवते. एक पाऊल त्याने पुढे टाकलं तर एक पाऊल त्याचं मागे आहे. म्हणजे त्याला कुठला निर्णय घ्यावा हे सुद्धा कन्फ्युजन असू शकतं.
मागे पण बघतोय आणि पुढे पण जायचंय, म्हणजे गोष्टींची या कार्ड नुसार क्लिअरिटी सुद्धा त्याला मिळत नाहीये. त्यामुळे हे कार्ड जेव्हा येतं त्यावेळेला आणखी एक कार्ड ह्याच्या बरोबर काढावं. मनीषा, त्या हा, कार्डामध्ये मला असं वाटतं अननेसेसरी जबाबदाऱ्या त्यांनी घेतलेल्या आहेत अंगावर, नाही का? काय? अननेसेसरी जबाबदाऱ्या त्यांनी अंगावर घेतलेल्या आहेत असं. हा, या कार्डावरती त्याने म्हणजे अननेसेसरी जबाबदाऱ्या घेतल्यात, पण तो त्याला त्या जबाबदाऱ्या त्याला काय झालं, ओझ झालेलं आहे त्या ओझं जबाबदारीचं. झालेलं आहे. हा, हा. त्या चोरही वाटतो हा. जबाबदाऱ्या सोडून आहे ना त्याला पुढे जायचंय, पण त्याला त्या चो जबाबदाऱ्या धड सोडता पण येत नाही आणि धड पार पाडता पण येत नाहीये. चोरी करतोय असं नाही वाटत आहे का? चोरी तर ते तर आहेच ना, सांगितलं मी तुम्हाला. लूटमार करतोय, चोरी करतोय, फसवणूक करतोय, असं पण दाखवतोय. पहिला स्वतःचा स्वार्थ बघतो, मला किती मिळेल म्हणून, नंतर दुसऱ्याचा विचार करतो. मला किती मिळालं आणि दुसऱ्याला किती मिळालं याचा विचार करणारा दाखवतो तो. तेही घ्यायचंय असं, अशी इच्छा पहिली असणार. स्वतःचं पोट भरायचं, नंतर दुसऱ्यांचं बघायचं. कळालं तुम्हाला? हा, हो हो हो. हे 8 ऑफ सोर्स हे निगेटिव्ह कार्ड दाखवतं. त्या स्त्रीचे हात बांधलेले आहेत, डोळ्यावर पट्टी आहे, बाजूने 8 तलवारी उभ्या आहेत, पूर्ण अडकलेली स्त्री आहे, बंधन योग दाखवतो. एका मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेली दाखवते. त्यामध्ये तिने स्वतःच्या भावना ह्या आतमध्ये लपवून ठेवलेल्या आहेत. कैद, तुरुंगवास, जीवनात मोठ्या चुका झालेल्या आहेत असे सुद्धा दाखवतं. ह्या कार्ड मधून होप्स ठेवू शकत नाही. हतबल झालेली स्त्री दाखवते. आजूबाजूला अडचणी दाखवतात किंवा अशा व्यक्ती आजूबाजूला दाखवतात ज्या त्रास दाखवतील आणि त्यांच्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचं दडपण आलेलं असेल, कोणत्या तरी प्रसंगात अडकलेली असेल. हतबलता दाखवते, यदा कदाचित कोणत्या तरी संकटात अडकेल किंवा काळ चांगला नसेल, येणाऱ्या काळामध्ये अडथळे राहतील, हतबलता येऊ शकते. म्हणजे विवाहामध्ये एका चक्रविवाहामध्ये सुद्धा सापडल्याची भावना असते, हताशपणा आलेला असतो, चारही बाजूने संकटे आलेली असतात, मात्र मार्ग आपल्याला दिसत नसतात, हतबलता असते, कुठे जावे, काय मार्ग काढावा हे आपल्याला मिळत नसतं. हा, बोल रे, काय रे? हा, होप्स ठेवू शकत नाही. एका चक्रव्यूहामध्ये सापडल्याची भावना, हताशपणा दिसतो, चारही बाजूने संकटे आलेली असतात, मात्र मार्ग आपल्याला
दिसत नसतो, हतबलता असते, कुठे जावे काय करावे हा मार्ग मिळत नसतो. ह्या कार्डमध्ये ह्या स्त्रीने डोळ्याला पट्टी बांधलेली आहे, हात बांधलेले आहेत, खाली पाणी आहे, पायाजवळ पाणी आहे आणि डोळ्यावरची पट्टी काढली तर तिला काय पुढे इमोशन्स दिसणार आहेत. तर तर तिला काय त्या इमोशन्स मध्ये ती अडकणार आहेत. तिच्या पाठीमागे विचारांची भिंत आहे, म्हणजेच पाठीमागे स्वर्ड्स आहेत ही, आणि हिने स्वतःला काय केलंय, कैद करून ठेवलं आहे. विचारांची पट्टी डोळ्याला बांधलेली आहे, उगाच स्वतःला काय केलंय त्यात अडकून ठेवलं आहे. मुळात पाय रिकामे आहेत. आपण असं जाणून घेऊ शकतो की पाय रिकामे असताना पण स्वतःला अडकून घेतल्यासारखं, कारण पुढे प्रॉब्लेम नाहीत पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं स्वतःला उगाचच हिने काय वाटून घेतलं आहे आणि पुढे पाऊल हिला टाकायचं नाही, एक्सक्यूज शोधायचे आहेत. ही एका बंधनामध्ये अडकलेली आहे, व्यक्ती विचारांची गुलाम झालेली आहे. हिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे, तिच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, पण तिच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी असताना सुद्धा ही व्यक्ती आपल्या विचारांच्या बंधनामध्ये अडकल्यामुळे स्वतःचीच गुलाम झालेली आहे. एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही, एखाद्या गोष्टीचा खूप विचार करत बसते, तर काय विचारांमध्ये ती गोष्टच घडत नाही. जेवढा विचार करता तेवढी तुम्हाला भीती वाटते, जेवढे तुम्हाला प्रॉब्लेम्स वाटतात, असं झालं तर कसं होईल आणि तसं झालं तर काय होईल, असं उगाचच वाटत राहतं. म्हणून विचारांचे आपण काय होतो, कधी कधी गुलाम होतो. तर असे ह्या कार्ड मध्ये दिसतं. बॅकग्राऊंडला पांढरं वातावरण आहे, क्लिअर आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. तिने जर डोळ्यावरची पट्टी काढली तर तिने जर पुढे पाऊल टाकलं आणि स्वतःला ती स्वतःच बंधनातून त्या सोडून घेऊ शकते, परंतु ती तसं करत नाही. 9 आणि 10 नंबरच्या कार्ड मध्ये आपल्याला दिसेल की एक प्रकारची निष्क्रियता आलेली आहे, डिप्रेशन आलेलं आहे. बऱ्याचदा घरातील मानसिक टेन्शन असलेलं पण दिसतं आपल्याला, पर्सनल लाईफ मध्ये पण बरंच टेन्शन दिसतं. आता 9 ऑफ सोर्ड्स, तर हे जे कार्ड आहे हे काय आहे, निगेटिव्ह आहे. ही व्यक्ती चिंताग्रस्त दाखवते, संकटात सापडलेली आहे असं दाखवतं. कर्जबाजारी, बेरोजगार, दुसऱ्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती, परिवाराची साथ मिळणार नाही, दीर्घकाळाच्या आजारामुळे ग्रासलेली व्यक्ती दाखवते, एकाकी जीवन दाखवते, भाग्याचा विचार करत नाही, ह्या कार्ड मधून होप्स ठेवू शकत नाही, आजूबाजूला चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊ शकतात, त्यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशा लोकांपासून ह्या व्यक्तीने दूर राहावे. सध्या जीवनामध्ये गोंधळ असेल, मानसिक दृष्ट्याही गोंधळ असेल, कदाचित जीवनामध्ये काही संकट अशी येतील की त्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागेल, त्यामुळे तुम्ही सतर्क राहावे. व्यसनाधीनता होऊ शकते. विवाहासाठी नकारात्मक उत्तर आहे. कोणताही प्रश्न असेल तर सध्या चांगली वेळ नाही असं दाखवणारं कार्ड आहे. भीती, धास्ती, हुरहुर, काळजी, प्रत्यक्ष असलेल्या संकटापेक्षा त्यांचा बागलबुवा जास्त होतो किंवा संकट येणार आहेत याची चाहूल लागणे, आणि त्याची काही जणांना इंट्युशन पॉवर असतात की संकटाची चाहूल अगोदर लागते आणि वाटते की मनामध्ये भीती वाटत राहते, त्याची चिंता करत राहतात, हे सुद्धा मॅडम, दाखवत. आधीच्या कार्ड मध्ये त्या बाईने स्वतःहूनच स्वतःला असं जखडून घेतले ना, सगळ्या म्हणजे जगापासून हो हो, लांब ठेवलंय आता काय, असं. हा बरोबर आहे, तेच हा सांगितलं मी तुम्हाला. काही वेळेला कसं असतं, आता समजा तुम्हाला कार्ड शिकायचं आहे आणि तुम्ही हा. तुमच्या मैत्रिणीला सांगताय की अगं चल ग तू पण चल कार्ड शिकायला, तिची शिकायची तर इच्छा आहे, परंतु काय, मी करेल का, मला होईल का, म्हणजे ते जी स्थिती असते की नाही, पाऊल पुढे नाही टाकायचं, उगाचच पहिल्यांदाच निगेटिव्ह होऊन जायचं. किंवा काही वेळेला असतं ना की शिकायचं, नोकरी करता बाहेर पडायचं आहे पण जात नाही, भीती असते मनामध्ये,
की मी गेले तर काय होईल, मला असं होईल का. मग काही स्त्रिया घरातच राहतात. तर या सगळ्या भावना आहेत की मी करेल का, मला होईल का, म्हणजे स्वतःच्या विचारांमध्ये गुरफटतात. त्याचा तिथे प्रॅक्टिकलपणा नाहीये, की ऍक्टिव्हिटी नाहीये, की मी करू शकते, मी करेल, ही भावनाच नाहीये. कळालं तुम्हाला? हो, कळलं. नकारात्मक तर ह्या 8 ऑफ सोर्स मध्ये काय कन्फ्युजन आहे. हिने डोळ्याला पट्टी हे झालं ना आपलं. व्यक्ती बेडवर बघा, ह्या व्यक्तीने कन्फ्युजन आहे, डोळ्याला पट्टी बांधून आपणच आपल्या विचारांचे गुलाम होणे, ही एक नकारात्मक भावना आहे. दुसऱ्या नकारात्मक विचाराला आपण जन्म देतो. त्यामुळे नकारात्मक भावनांच्या भोवऱ्यामध्ये आपण अडकतो. नैराश्याने डिप्रेशन येतं व्यक्तीला. या कार्ड मध्ये बेड सुद्धा आहे. हा बेड काय देतो, तो तुम्हाला कम्फर्ट देतो. बेडवर तुम्ही तेव्हाच जाता जेव्हा तुम्हाला खूप आराम करावासा वाटतो. परंतु ही व्यक्ती बेडवर गेली परंतु झोपली नाही, तर बेडवरती डोळ्यावरती तिने दोन्ही हात ठेवून आणि टेकून, स्वतःला उशीला टेकून अशी ती बसलेली नाही. म्हणजेच कुठेही कम्फर्ट झोन नाही. तिला एवढं डिप्रेशन आलेलं आहे की तिने ठरवलंय की हिला आनंदी व्हायचं नाही. डोळे उघडले तर खाली छान फुलं आहेत, ते सुद्धा दिसत आहेत, पण तिला ते डोळे उघडून पाहायचे नाही. त्या नकारात्मक विचारांची भिंत तिने पाठीमागे सोर्स उभ्या केल्या आहेत. ते तिने डोळे सुद्धा मिटलेले आहेत. तिला चांगलं काही बघायचं नाही, म्हणून इथे आपल्याला दिसतं की डिप्रेशन मध्ये गेली आहे, जी स्वतःच्याच विचारांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे. त्यामुळे या सर्व नकारात्मक विचारांमध्ये अडकलेली जी व्यक्ती आहे ती 9 ऑफ सोर्स मध्ये आपल्याला दिसते. आता 10 ऑफ सोर्स. तर हे जे कार्ड आहे हे निगेटिव्ह कार्ड आहे. एका नदीच्या किनाऱ्यावर एक व्यक्ती पालथी झोपलेली आहे. ही व्यक्ती एका चांगल्या कुटुंबातली दिसते. व्यक्तीच्या पाठीत 10 तलवारी आहेत, उभ्या घुसवलेल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत अंत दाखवणारं हे कार्ड आहे. त्यानंतर नवीन गोष्टीची सुरुवात, जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षा भंग असं दाखवणारं हे कार्ड आहे. मनस्ताप, व्यक्ती हत्यारामुळे ग्रस्त आहे. अनेक लोकांच्याकडून मारले जाणे, अपघात, हल्ल्यात मृत्यू, कमी वयात मृत्यू, नदी किनारी मृत्यू, घातपात दाखवणारं हे कार्ड आहे. मनामध्ये भरपूर भीती आहे. होप्स ठेवू शकत नाही या कार्ड कडून. हिंसाकारक स्थिती, आजूबाजूला चांगले लोक नसतील, जे कायम तुम्हाला हानी पोहोचवतील. जे लोक असतील त्या लोकांचा सहवास तुम्हाला धोकादायक असू शकतो. भूतकाळामध्ये तुम्हाला खूप त्रास झालेला आहे असं दाखवणारं हे कार्ड आहे. काही प्रसंग असे येतील की ज्यामुळे तुम्हाला मरण यातना होऊ शकतात किंवा झाल्या असाव्यात. सध्याच्या परिस्थितीमध्ये वाईट काळ दाखवत आहे. आंतरिक भीती, अनेक शत्रू निर्माण झालेले आहेत. विश्वासघात दाखवणारं हे कार्ड आहे. आजारपणातून बरे होणार का, तर नाही. एकाकी पडणारे हे कार्ड आहे. कर्त्या पुरुषाचा मृत्यू दाखवतं. कार्ड व्यवसायात किंवा सध्या कोणतीही गुंतवणूक करू नये, विवाह, शिक्षण ह्यामध्ये अडचणी दाखवणारं कार्ड आहे. विश्वासघात, जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग, मनस्ताप, निंदा, लबाडी करून, विश्वासघात करून त्रासदायक घटना घडल्या आहेत. ह्या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं की ती व्यक्ती धारातीर्थी पडलेली आहे. जेव्हा जवळच्या नात्यामधून काहीतरी आपली फसवणूक होते तेव्हा खूप वाईट वाटतं आणि ते खूप काळ टिकतं असं नाही. तर या कार्ड मध्ये असं पण दिसतं की कार्ड मध्ये पिवळा रंग दिसतो, सूर्याची किरणं सुद्धा दिसतात. म्हणून जेव्हा आपल्याला नकारात्मक विचारांनी ग्रासलेलं असतं तेव्हा एक छोटासा प्रकाश येतो आणि आपल्याला कुठेतरी तो प्रकाश म्हणजे चाहूल चांगली पॉझिटिव्ह लागते आपल्याला. आणि असं दिसतं की त्यामुळे उठून आपण त्या प्रकाशाला काय करतो, कवेत घेत असतो. मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला वाईट वाटतं, इतकं सगळं वाईट नसतं. काळ बदलला की सर्व काही बदलतं. तर आपण फक्त काय करायला पाहिजे, थांबायला पाहिजे.
काळ बदलेपर्यंत. हा, तर हा जो आता निगेटिव्ह विचार आहे तो तुम्हाला काढला पाहिजे. त्याची पॉझिटिव्ह बाजू काय आहे हे पाहायला हवं. सूर्य तुम्हाला काय दाखवतो, तर सगळं संपलेलं नाही. इथे पाठीमागे इथे प्रकाश आहे. आपल्याला माहिती आहे डेथ कार्डाच्या वेळेला पण पाहिलं की एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपतं, म्हणजेच आयुष्य संपलं असं होत नाही, तर परिवर्तन होणार असतं, पुढचं आयुष्य ठरलेलं असतं. परंतु जे कोणी हे कार्ड निगेटिव्ह विचार झटकून पॉझिटिव्ह विचार करावा, नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल असं दाखवणारं कार्ड आहे. पेज ऑफ सोर्ड्स, वय वर्ष 16 ते 20 च्या दरम्यानची व्यक्ती दिसते. एखादी नवीन संकल्पना ह्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये फिरत असल्याचे आपल्याला दिसतं. हे कार्ड पॉझिटिव्ह कार्ड आहे, करिअर साठी चांगलं दाखवणारं कार्ड आहे. बुद्धिजीवी कार्ड आहे, त्या पद्धतीने काम करणारे व्यक्तिमत्व असू शकते. परंतु शारीरिक कष्टाची कामं ह्या व्यक्तीला झेपणार नाही, परंतु सुरुवात होईल कुठल्याही कार्यास चांगल्या विचारांच्या. व्यक्तीच्या संपर्कात येणारी व्यक्ती पुढे भूतकाळामध्ये शारीरिक कष्टापेक्षा बुद्धीचा वापर करून प्रगती करणारे व्यक्तिमत्व असेल. सल्लागार, मार्गदर्शन देणारे व्यक्तिमत्व. जर कुठल्या गोष्टीतून लवकर मोबदला हवा असेल तर हे कार्ड आपल्याला पटकन मोबदला मिळवून देणारं कार्ड दाखवतं. रिझल्ट पॉझिटिव्ह असतील, गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात. विद्या, अभ्यास, संशोधन, वैचारिक क्षमता व चांगल्या संदर्भातील बातमी मिळू शकते. असं दाखवणारं हे कार्ड आहे. ही व्यक्ती काय डोंगरावर उभी आहे. ह्या कार्ड मध्ये आपल्याला ढग सुद्धा दिसत आहे, म्हणजे हिच्या डोक्यामध्ये असंख्य विचार आहेत, अनेक विचार आहेत. बाजूला पक्षी आहेत. पक्षी काय दाखवतात की वाऱ्याच्या वेगाने तिच्या डोक्यातले विचार जात आहेत आणि कन्फ्युजन क्रिएट करत आहेत. तर कन्फ्युजन क्रिएट करत आहेत. मनामध्ये काहूर माजलेलं दिसतं. आपण पाहिलं की 16 ते 20 च्या वयाची जी मुलं असतात त्यांचं मन स्थिर नसतं नुसतं. जसे जसे आपण वयाने मोठे होत जातो तसे तसे त्यांच्या मनाला थोडी थोडी स्थिरता प्राप्त होत जाते आणि हळूहळू विचारातून एक प्रलगता निर्माण होते. प्रत्येक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन होण्यास सुरुवात होते. जेवढी पेजची कार्ड आहेत ही सगळं रॉयल फॅमिलीतली कार्ड आहेत. ही सगळी कार्ड काय दाखवतात तर स्कोर कार्ड येतात, त्याकडे लक्ष द्यायचं असतं. कोर्ट कार्ड येतात. तर कोर्ट कार्ड आपल्याला सांगतात की ज्या व्यक्तीमुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे तो प्रश्न आपण टॅरो कार्डला विचारला आणि ज्या व्यक्तीमुळे, उदाहरणार्थ रिलेशनशिप मध्ये जर असाल आणि व्यक्तीमुळे जर प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्या व्यक्तीबद्दल एका आपल्याला सांगतात की जो प्रश्न करता आहे किंवा त्या प्रश्नकर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारं हे कार्ड आहे. म्हणजे
टॅरो कार्डला प्रश्न विचारला आणि व्यक्तीने उदाहरणार्थ रिलेशनशिप मध्ये असाल तर दुसऱ्या व्यक्तीमुळे हा प्रश्न निर्माण झालेला असतो. त्या व्यक्तीबद्दल सांगतात की जो प्रश्नकर्ता आहे किंवा त्या प्रश्नकर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारं हे कार्ड आहे. आपल्या समोर जी व्यक्ती प्रश्न विचारत आहे त्या व्यक्तीची मनस्थिती काय आहे हे दर्शवणारं हे कार्ड आहे. जेव्हा ही कोड कार्ड येतात त्यावेळेला आपण एक पर्सनॅलिटी म्हणून ह्या कार्डाचा विचार करावा. त्या व्यक्तीबद्दल ही कार्ड खूप चांगल्यापैकी बोलतात, त्या व्यक्तीबद्दल माहिती देतात की ही व्यक्ती कशा विचारांची आहे आणि ह्या व्यक्तीची पर्सनॅलिटी काय आहे. आता किंग ऑफ सोर्ड्स हे कार्ड बौद्धिक आणि वैचारिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीबद्दल दर्शवणारं कार्ड आहे. ही व्यक्ती अनेक विषयांचा अभ्यास करणारी व्यक्ती आहे, परंतु प्रत्येक गोष्ट ही घाईघाईने व लवकर करणारी व्यक्तिमत्व दाखवत नाही. सॉरी मी शब्द चुकीचा बोलले. लवकर कुठलेही कार्य करणारी व्यक्ती आहे. एखाद्याचा प्रश्न असेल की माझं कार्य हे लवकर होईल का, तर हो नक्कीच तुमचं जे काही काम आहे ते लवकर होईल. माझे प्रश्न तुमचे जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच तुमचे प्रॉब्लेम्स लवकर सुटतील. जे पण प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही असं त्यांना सांगू शकता. त्याकरता हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. लवकर काम करण्याकडे कल असू शकतो. नेतृत्व व विजय मिळवून देणारं कार्ड आहे. नको रे मला. लवकर काम करण्याकडे कल असू शकतो. नेतृत्व विजय मिळवून देणारं कार्ड आहे. विश्वासू आहे. चांगला सल्ला देणारे व्यक्तिमत्व आहे. मनाची स्थिती ही अतिशय बलवान असणारे कार्ड आहे. कोणत्याही मार्गाने आर्थिक लाभ जलद गतीने मिळवून देणारे कार्ड दाखवते. कर्तबगार व्यक्तिमत्व असू शकते. पुढील काळामध्ये कुठल्याही कार्याचा आरंभ जलद गतीने व लवकर यश मिळवून देणारं हे कार्ड दाखवतं. या कार्ड मध्ये आपल्याला सफेद रंगाचा घोडा पण दिसतो, म्हणजे विचारांमध्ये क्लॅरिटी आहे. आपण आपल्या आजूबाजूला असे लोक बघतो की त्यांच्यामध्ये एखादा विचार आला आहे की पटकन त्यांच्यावरती ती लोक कार्य करायला सुरुवात करतात. वेळ घेत नाही, फास्ट आणि लवकर कार्य करतात. प्रवासादरम्यान जर हे कार्ड आलं तर प्रवास तुमचा होईल. जसे परदेशामध्ये जाईल का, आणि हे कार्ड आलं तर नक्कीच, आणि लवकरच तुम्ही प्रवास कराल असं तुम्ही सांगू शकता. परंतु विचार करून पुढे जावं, नाहीतर पुढे जाऊन तुम्ही अडकू शकता. या कार्ड मध्ये एकापेक्षा जास्त विचार दाखवतात. एक विचार संपला की दुसरा विचार हा पटकन डोक्यामध्ये येतो. विचारांना स्थिरता नाही. मनामध्ये विचार आले तर ते दुसऱ्यांना बोलून दाखवावे. ते जर विचार करत बसाल तर एन्झायटी निर्माण होऊ शकते आणि त्यांना स्थिरता मिळणार नाही. म्हणून जी पण काही विचार करतात ती लोकांशी चर्चा करावी. कुठे थांबायचं, काय करायचं याचा नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल, म्हणजे ते कळेल सुद्धा. ह्या कार्ड मध्ये ही व्यक्ती खूप घाईघाईने कार्य करते, परंतु जेवढ्या घाईने कार्य करते तेवढ्या घाईने शेवट करत नाही. अर्ध्यावरती सोडून देते. ते कार्य सुद्धा दाखवणारं हे कार्ड आहे.
या व्यक्तीने स्वतःच्या विचारांवर मंथन करण्याची गरज आहे. जो विचार याच्या डोक्यामध्ये आहे तो त्याने समोरच्या व्यक्तीबरोबर मांडायला हवा आणि त्याला विचारायला हवं की त्या विचार योग्य, तेव्हाच त्याला त्या विचारांसाठी योग्य दिशा मिळेल. विचार जर मांडले नाही तर त्याची चर्चा कशी होणार आणि चर्चा झाली नाही तर योग्य मार्ग कसा मिळणार. वायू तत्वाचे कार्ड असल्यामुळे नक्कीच बुद्धिमान आहे, त्यात शंकाच नाही, परंतु भरपूर विचार करत आहे, परंतु ते नक्की कुठे त्या विचारांना घेऊन जायचे ते कळत नाही. त्याच्या पाठीमागे आपल्याला झाडं दिसतात, ते झाडं आहेत पाठीमागे, डोंगर दिसतात, ती झाडं आपल्याला हलताना दिसतात, कारण तो वायूचा स्पीड आहे. झाडं हलताना दिसतात. घोडा आहे, घोड्याचा स्पीड आपल्याला दिसतो. एक पाय जो डोंगरावर आहे आणि म्हणजेच डोंगरावरून जात आहे, एक पाय हा डोंगरावर आहे तर दुसरा पाय तो डोंगरावरून जाणार आहे, अजून तो गेला नाही. याचा स्पीड किती असतो याच्यावरून आपण विचार करू शकतो की डोंगर सुद्धा त्याला तो पार करू शकतो, एवढ्या स्पीडने तो पुढे जाऊ शकतो. त्यामुळे याने गरजेचं आहे की कुठेतरी थांबावं आणि विचार करून निर्णय घ्यावा. क्वीन ऑफ सोर्ड्स या कार्ड मध्ये आपल्याला दिसतं की ही जी स्त्री आहे ती सिंहासनावर बसलेली आहे, हातात तलवार आहे, तर डाव्या हातात काहीतरी असं सांगत, डाव्या हातात तलवार आहे तर काहीतरी सांगत आहे असं दिसतं हातवारे करून. ही एक यशस्वी स्त्री असल्याप्रमाणे दिसते. सत्ताधीश आणि राजविलासी आणि चांगल्या प्रतीचे यश प्राप्त करून घेणारी स्त्री असल्याप्रमाणे दिसते. हुशार आणि बुद्धिजीवी आहे, ज्ञानी आहे, प्रसिद्ध, परिवारातील आणि ऐश्वर्याचा लाभ प्राप्त करून देणारे हे कार्ड दाखवते. हातामध्ये लीडरशिप क्वालिटी आहे हिच्या, काहीतरी मिळवून देणारं कार्ड दाखवतं, यशप्राप्ती दाखवतं. कमी वेळामध्ये लवकर काम होईल असे सुद्धा सांगणारे कार्ड आहे. अतिशय चांगले उच्च विचार, प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये संबंध चांगले असतील, मागील काळामध्ये अतिशय चांगले जीवन जगलेले असावे असं सुद्धा दाखवणारं कार्ड आहे. आर्थिक संपन्नता, उत्तम चांगले यश मिळवून देणारे, सुस्थितीत असणारे हे कार्ड आहे. येणाऱ्या काळामध्ये जीवनात खूप अनेक घडामोडी घडतील, त्यातून चांगलं यश तुम्हाला देणारं हे कार्ड आहे. राजकारणाशी संबंधित यश मिळवून देणारं कार्ड आहे. आर्थिक दर्जा चांगला मिळेल, मोठ्या व्यक्तीशी संबंध येऊन जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल निर्माण होऊ शकतात. आर्थिक दर्जा उंचावेल, पण ह्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या वातावरणात दरारा सुद्धा असू शकतो. तिच्या एकूण पर्सनॅलिटीवरून असं वाटतं की काहीतरी म्हणजे ही करून दाखवणारी स्त्री आहे किंवा कोणाला तरी आदेश सुद्धा देत आहे. हातामध्ये तलवार आहे. या राणीकडे बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या इतर व्यक्तींकडून तिने घेऊन त्या देत आहे. तिने प्राण्यांकडून सुद्धा वस्तू घेतलेल्या आहेत, ज्या गोष्टी आहेत, कारण हिच्या सिंहासनावर बघा इथे मासे सुद्धा दिसत आहे, चेहरा आहे, जे प्राणी आहेत त्यांच्याकडून सुद्धा तिने गोष्टी घेतल्या आहेत आणि स्वतःमध्ये त्या गोष्टी तिने डेव्हलप केल्या आहेत. त्यामुळे फार स्ट्रेट फॉरवर्ड अशी राणी आहे. तलवार म्हणजे काय तर तिचे विचार आहेत, तिने विचार बरोबर तोलून धरले आहेत. एका हातामध्ये तलवार आहे, ती अशी स्थिर स्वरूपात धरून ठेवणे सोपी गोष्ट नाही. तलवार स्थिर स्वरूपात धरून ठेवणं किती जड असते माहितीये ना. तलवार जेवढी दिसत नाही आपल्याला लक्षातच येईल की त्यामुळे तिच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये स्थिरत्व प्राप्त करून घेणे. इथे वरती आपल्याला पक्षी पण दिसतात, म्हणजे हिच्या डोक्यामध्ये काय आहेत, विचार सुद्धा आहेत. या सिंहासनामध्ये बाळ आहे, त्याला पंख आहेत, मासे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय तर इंद्र, इमोशन्स आहेत.
हे कार्ड प्रत्येक गोष्टीला समतोल ठेवणारं कार्ड आहे. एक इंडिपेंडंट स्त्री आहे. आजकाल आपल्याला माहित आहे की कितीतरी शहरी भागामध्ये स्त्रिया फार इंडिपेंडंट आहेत. त्या सर्व गोष्टी सांभाळून स्वतःला स्टेबल ठेवायचा प्रयत्न करतात. तशी ही स्त्री आहे. तिच्या विचारांमध्ये क्लिअरिटी आहे. तिच्या अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस आहे. बॅकग्राऊंडला क्लिअर आहे. पांढऱ्या रंगाचे ढग आहेत. काळ्या रंगाच्या ढगामध्ये गूढता आहे. पांढऱ्या रंगाच्या ढगामध्ये क्लिअरिटी आहे. कुठल्याही बाबतीमध्ये कन्फ्युजन नाही. प्रॅक्टिकल आणि इमोशन्स दोन्ही गोष्टी फार बॅलन्स करून ठेवणारी स्त्री आहे. कुठेही वाहवत जाणारी स्त्री नाही. कशामध्ये ही स्त्री गुंतणार नाही. तिच्यामध्ये बटरफ्लाय क्वालिटी नाही. तिला बंधन आवडत नाही. स्वतंत्र राहायला आवडतं. अशी व्यक्तिमत्व आहे. अतिशय हुशार आहे. दाखवणारं कार्ड आहे. तिने स्वतःचं अस्तित्व हे चांगलं भव्य दिव्य घडवलेलं आहे. आपल्याला असं दिसतं कारण ती ही त्या झाडांपेक्षा पण फार मोठी दिसत आहे. आता किंग ऑफ सोर्ड्स या कार्डामध्ये एक राजा आहे जो सिंहासनावर बसला आहे. त्याचा डावा हात खाली मांडीवर आहे आणि उजव्या हातामध्ये त्याने तलवार पकडलेली आहे. त्याने ती उभी धरून ठेवली आहे. हे कार्ड यश निश्चित करणारे कार्ड आहे. अतिशय रुबाबदार राहणीमान, यशस्वी सत्ताधारी व्यक्तिमत्व दाखवतं. उच्च प्रकारची भौतिक सुख प्राप्त करून घेणारे हे कार्ड आहे. फार कमी कष्टामध्ये यश प्राप्ती करून देणारे कार्ड. सौंदर्यवान, चांगल्या परिवारातील व्यक्ती, सत्तेचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी करणारी व्यक्तिमत्व, उच्च व्यक्तींशी संबंधित असणारे हे कार्ड आहे. उच्च व्यक्तींमध्ये राहणीमान असणारं कार्ड दाखवतं. अधिकार पद प्राप्त करून देणारे, काहीतरी ऑथॉरिटी असू शकते. सध्या परिस्थिती चांगली आहे. हातामध्ये जर सध्याची परिस्थिती काय होऊ शकते असं जर विचारलं तर सध्या जी परिस्थिती आहे ती चांगली आहे. हातामध्ये असणारं कार्ड सत्ताधीश होण्याचे सुद्धा संकेत दाखवतं भूतकाळामध्ये, म्हणजे चांगली परिस्थिती होऊ शकते. समाजाशी निगडीत कामं करू शकतात. राजा समाजाशी निगडीतच करणार तो, हे सुद्धा दाखवणारं हे कार्ड असू शकतं आहे. बौद्धिक व वैचारिक क्षमता चांगली असणारं कार्ड. अशा क्षेत्रामध्ये सुद्धा नावलौकिक प्राप्त करून देणारं कार्ड दाखवतं. राजाच्या सिंहासनावर आपल्याला फुलपाखरू आहे. त्याच्या सिंहासनावर चंद्र पण आहे. म्हणजेच काय तर परंतु राजा स्वतंत्र आहे. तसेच हा राजा बुद्धिमान आहे. हे कार्ड तुमचे विचार, तुमची बुद्धिमत्ता दर्शवणारं कार्ड आहे. तुमच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची आकलन शक्ती अतिशय उत्तम असेल. दुसऱ्यांना मार्गदर्शन करून चांगल्या रीतीने तुम्ही कन्सल्टंटचं काम सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे सोर्ड्सची कार्ड संपली. कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? कोणाला काही विचारायचंय का? नाही, मला तरी नाही. क्लिअर आहे ना तुम्हाला? हो, क्लिअर आहे. हे वर चिन्ह कसली दिसते दिव्येत मॅडम? तेच ना, ते याच्यामध्ये हे दाखवलेत, चिन्ह दाखवलेत, म्हणजे वेगळी वेगळी चिन्ह आहेत ती. एक फुलपाखरू दिसतंय मध्ये, चंद्रासारखं पण दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि हे चेहरे काय कळलं नाही मला, काय आहे हे? त्याच्यामध्ये डोक्यात वगैरे. चंद्राप्रमाणे दिसतं, फुलपाखरू दिसतं. हे मध्ये फुलपाखरू आहे आणि हे असं चंद्राप्रमाणे चिन्ह दिसतं. म्हणजे राजाची गूढपणा असं काय दाखवलंय काय? नाही, गुडपणा तर असूच शकतो. निळा त्याने स्कार्फ घातला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते सिंहासन जे आहे ते त्याच्यापेक्षा फार उंच आहे सिंहासन, म्हणजे वरपर्यंत आहे. तर त्यामुळे तो आणि झाडांपेक्षा पण मोठा आहे तो ह्याच्यामध्ये. आणि त्याच्या पायाजवळ सुद्धा आपल्याला हिरव्या रंगाची काय दिसते, चादर दिसते. म्हणजे राजा काय आहे, बुद्धिमान आहे आणि तो बुद्धीने कुठलेही निर्णय अतिशय चांगल्या रीतीने घेणार आणि जे पण निर्णय घेणार ते
चांगले निर्णय असतील ज्याच्यातून नुकसान कोणाचं होणार नाही, आणि थोडासा व्यावहारिकपणा सुद्धा असू शकतो, कारण हिरवा रंग सुद्धा आहे, ऑरेंज रंग आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह कलर आहेत. आणि पाठीमागचं जे सिंहासन आहे ते भरपूर मोठं आहे, म्हणजे सपोर्ट सिस्टम पण ह्या राजाला चांगला असू शकतो. म्हणजे कोणी जर विचारलं की मला हे काम करायचं तर मला सपोर्ट मिळेल का, तर सिंहासन भव्य दिव्य आहे ना, म्हणजे सपोर्ट आहे ना राजाला, म्हणजे तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो कोणाचा तरी. तुम्हाला फक्त लॉजिकली उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, समजलं? समजलं. समजलं. आता आपली फक्त पुढची एकच सेट राहिलेला आहे हा, बँड्सचा, तो आपण घेऊयात उद्या. मग तो संपली ना की मग एक 5-6 दिवस स्टॉप करूया, 6-7 दिवस तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करायची, कार्ड शिकवली आहेत, आणि म्हणजे मग आपल्याला त्याचं काय करता येईल, स्प्रेड शिकूयात आपण 2-3 दिवस, म्हणजे मग तुमचा टॅरोचा कोर्स हा पूर्ण होऊन जाईल. उद्या याच वेळेला घेऊया ना 9 वाजता. हा, याच वेळेला, किंवा मी सांगते तुम्हाला. हा चालेल. दुपारी नको कारण बरं, ठीक आहे. म्हणजे मग तुमचा हा कोर्स पूर्ण होईल. फक्त स्प्रेडचं काय 1-2 दिवसात लगेच होऊन जातं स्प्रेडचं, त्याला वेळ नाही लागत. ठीक आहे, फक्त तुम्हाला कार्ड्स कशी कार्ड्सचा अर्थ काय आहे ते महत्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड्स काढता, कधीच क्लायंटला कार्ड्स काढायला सांगायची नाही, तुमची कार्ड ही तुम्हीच काढायची, कारण त्याच्यामध्ये तुम्ही कार्ड्स जर क्लायंटला काढायला सांगितली तर त्या कार्डांमध्ये त्या व्यक्तीची ऊर्जा जाऊ शकते. ठीक आहे, तुम्हीच तुमचा स्प्रेड काढायचा, कार्डाला अजिबात दुसऱ्यांना हात लावू द्यायचा नाही. ठीक आहे. चला मग आता ठेवते.